बघा भावांनो, येतो होता काढ साप साप काळा काळा साप येतो होता सहल कनवाजला. मी आता एक व्हिडिओ काढला निमिळ्या झाडापाशी, तिथे सुद्धा होता एक साप. तो दिसला नाही मला डोळ्यानं, पण वाचलं. ते तर मी प्रत्यक्षात पाहिला. झरनाट्या साप होता, काळा काळा किट्ट होता. कोणता साप माहीत नाही मला. तर तिकडे गेला झाडाच्या बुळ्याशी. आता कोणता माहीत नाही, कोणकडे गेला माहीत नाही, पण तिथं धसला. मला कोण पडाला तिकडं धसला. असं आता पाऊस निघला ना, आता पावसाळा लागला ना, आता जून महिन्यात सरते म्हणताना पाणी पडायला लागला. तिथं आता असे साप मापा निघते. आता खराब कंडिशन आहे, चांगलं जपून चालायला लागते. मी आपल्या ध्यानीत चाललो होतो दुःख व्यक्त करत, कारण त्याच्यावर्षी शेती बुडाकडे चालली ना, ह्या भावना होती माझ्या मनामध्ये. मी चाललो आता खाली पाच असं तसं, मग तिकडे काही लक्षच नाही. तर तिकडे थोडं पळालं, थांबव तिकडे जाऊन पाहू आपण. आता ढगाळ वातावरण झालं, पाणी येते का माहीत नाही. आणि तिथं जाणंही बेकार भावना. चाललो पण मी, कारण तर आपल्याला कोणता माहीत नाही. आता मग का भानगड वाची देखा मी तिथं जाणे चुकीचं आहे भावना. तरी पण चला थोडं तुम्हाला दाखवतो. एखादं दिसल्यानंतर तुम्हाला साप पाण्यात धसला का कोट धसला, ते आता कोट्टे तिथच्याच कोट्टे धसला तो साप. तिथल्यात कोट्टरी धसला, माहीत नाही कोट गेला तर, पण गेला तिथे. आता कसं आहे, यावर्षी शेती गळी बुळाकडे कसं कर्ज काढायचं, कुठून कर्ज काढायचं, कुठून कपाशी टिपणं करायची, हा एक प्रश्न आहे. ते दुःख मनात घेऊन चाललं होतं, तर असं दिसलं सभोवताली. आता असं वातावरण आहे हे बघा. आता यावर्षी जीवन कसं जगणं होते शेतकऱ्याचं, हे प्रश्न त्या व्हिडिओमध्ये मांडले. आता असे तर हे लई दुःख सांगितले. सभोवताली काही तेवढं हिरवकांचं वातावरण नाही, कारण आताच पावसाळा चालू झाला. आत्ताच नुकताच गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये हिरवकंच झालं होतं. मे महिन्यामध्ये भक्कम पाणी पडला होता. यावर्षी जून संपला तरी पाण्याचा पत्ताच नाही. आत्ता आले, हा दुसरा पाणी हा. आता ढगळे वातावरण आहे, येते नाही येत पाणी माहीत नाही, पण पाहू आता जे होईल ते. आता इकडून तिकडून कर्ज काढायचं, पुन्हा टिपणं करायचं. मग बापते नाही बाई, बापत माहीत नाही. आपली जमीन घोटाळ्या तसं लई कंडिशन खराब आहे. लोकांची बैलं मागून काम करावं लागते आपल्याला. सर्व लोकांच्या भविष्यावर जगन नाही. जगाचं कसं हे एक कंडिशन आहे आता पाहून. तिथं बाया टिपत आहे वावरामध्ये, त्यांचेच बैलं आणतो मी. चालू आहे कपाशी टिपणं लोकांचे बघा. जातो आता रस्त्याने. आता त्या बाया सांगितलं साप होता म्हणून ते जपून राहा म्हणलं. स्वतः सांगितलं त्या बायाला मी आत्ता. हे बघा आता रस्त्यामध्ये मस्त गार्डन आहे, जागोजागी पाणी साचून आहे. फक्त यातून फक्त एकच गोष्ट निष्पन्न झाली आहे का, यावर्षी शेतकऱ्यांनी जीवन जगाचं कसं, कर्ज फेडायचं कसं, आणि बायका पोरं जगवायचे कसे, अशी गोष्ट यावर्षी फक्त आहे. फक्त जास्त काही बोलत नाही, कारण तर हे बोलता बोलता कुठं रस्त्यावर का राहीन आणि कुठं पाय पडेल असं सांगता येत नाही. जातो आता भावांनो. आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हाईप करा आपल्या व्हिडिओले. पाच जावा आपल्या गावाकडचे जीवन. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.